नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी कविता देशमुख तुमच्यासाठी फ्री लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. एमपीएससी, पीएसआय, एसटीआर, एएसओ आणि इतर ज्या काही एक्झाम असतील त्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे कंटेंट उपयोगी पडणार आहे. तर आपण कालपासून मूलभूत हक्क हा इंडियन पॉलिटी मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक चालू केलेला होता. याच्या आधीचे टॉपिक तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील. इंडियन पॉलिटीची सेपरेट प्लेलिस्ट तुम्हाला मिळते. हा जो भाग आहे हा आपण केसागर पब्लिकेशनच्या यम लक्ष्मीकांत या बुक मधून करत आहोत. अतिशय स्टँडर्ड बुक आहे. याला आपण पॉलिटीचं बायबल मानतो. तर या बुक मधून आपण हा सिलेबस कव्हर करत आहोत. ओके, तर मूलभूत हक्क हा टॉपिक सगळ्याच एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. नेहमी याच्यावरती क्वेश्चन असतात. कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रस्तावना, त्याच्यानंतर मूलभूत हक्क जे घटनेमध्ये देण्यात आले होते, मूळ घटनेमध्ये किती हक्क होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आपण डिस्कस केलेली आहेत. बरोबर, आजच्या लेक्चर मध्ये आपण त्याच्या पुढचा भाग कव्हर करणार आहोत. स्टार्ट करूया मग. राज्याची व्याख्या. तुमच्या कंबाईनच्या एक्झाम असू देत, तुमची राज्यसेवेची एक्झाम असू देत, तुम्हाला राज्याच्या व्याख्येवरती एका मार्काला एक प्रश्न आलेलाच आहे. ओके, तर मूलभूत हक्कासंबंधी विविध तरतुदीमध्ये बघा, जेवढ्या काही मूलभूत हक्कासंबंधी तरतुदी आहेत, विविध तरतुदीमध्ये राज्य ही एक संज्ञा वापरलेली दिसते. जर ही संज्ञा आपल्याला माहित नसेल तर आपण राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य असं कन्सिडर करू. बरोबर, पण ही जी राज्य संज्ञा आहे, या राज्य संज्ञेची जी व्याख्या आहे ती आपल्याला कुठं मिळते बघा, भाग 3 साठी. कोणत्या भागासाठी बघतोय आपण? भाग 3 साठी. भाग 4 साठी सुद्धा राज्य या संज्ञेची व्याख्या आहे, पण भाग 3 साठी तुम्हाला राज्य या संज्ञेची व्याख्या मिळते कलम 12 मध्ये. ओके, हे सगळे छोटे छोटे पॉइंट्स लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता क्वेश्चन तुमचा काय असतो की राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट असतात किंवा होतात. येऊन गेलेला प्रश्न आहे, रिपीट पण होऊ शकतो. तर राज्य या संज्ञेमध्ये भारत सरकार आणि भारतीय संसद, म्हणजेच एक तर तुम्हाला ऑप्शन मध्ये भारत सरकार, भारतीय संसद असा ऑप्शन असू शकतो, किंवा केंद्र सरकारचे कार्यकारी आणि विधिमंडळाचे अंग. शक्यतो तर हाच ऑप्शन देणार, कारण थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो. बरोबर, तर राज्य या संज्ञेमध्ये भारत सरकार, भारताची संसद म्हणजेच केंद्र सरकारचं कार्यकारी आणि विधिमंडळाचं अंग यांचा समावेश होतो. सेम तसंच राज्य सरकार आणि राज्याची विधिमंडळे, म्हणजे इथं केंद्र सरकारच्या ठिकाणी फक्त राज्य सरकारचे कार्यकारी आणि विधिमंडळाचे अंग एवढे शब्द आपल्याला ऍड करायचे आहेत. सोबतच नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, सुधारणा प्रतिष्ठान, सर्व स्थानिक प्राधिकरणे. एकतर आयोग तुम्हाला हे ऑप्शन देऊ शकतो, किंवा स्थानिक प्राधिकरणे एवढा सुद्धा ऑप्शन तुम्हाला देऊ शकतो. चौथी बाब आहे जीवन विमा निगम, तेल व नैसर्गिक वायू निगम, भारतीय पोलाद प्राधिकरण, अशी वैधानिक आणि अवैधानिक इतर सर्व प्राधिकरणे. बघा, आता इथे शब्द काय आलेले आहेत, वैधानिक आणि अवैधानिक असे शब्द तुम्हाला एक्झाम मध्ये वारंवार दिसणार आहेत. कोणते शब्द? वैधानिक, बिगर वैधानिक किंवा संवैधानिक. बरोबर, आता या वैधानिकचा अर्थ काय असतो हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर, बघा, असंवैधानिक संस्था म्हणजे काय? ज्या संस्थांचा उल्लेख भारताच्या संविधानामध्ये नमूद नाही, याला आपण काय म्हणतो? नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो. बरोबर, किंवा यालाच कधी कधी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं सुद्धा म्हणतात. ओके, पण जर अशी एखादी संस्था एखाद्या खास कायद्याअंतर्गत तयार झाली, एखादी संस्था आहे ती संविधानामध्ये नमूद नाहीये पण एखाद्या कायद्याअंतर्गत तयार झाली, तर तिला काय म्हणणार आपण? तिला आपण म्हणणार वैधानिक संस्था किंवा लीगल बॉडीज. ओके, समजते का? बघा, तर हे जे आहे याचे अर्थ समजणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. बघा, एक्झाम मध्ये तुम्हाला घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था, कार्यकारी किंवा सहसंघटना
याच्यामधले फरक विचारणारे क्वेश्चन असू शकतात. ओके, क्लिअर? प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतींनी स्थापन केलेलं मंडळ किंवा आयोग यांना आपण काय म्हणतो? घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतो. उदाहरणार्थ निवडणूक आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, वित्त आयोग आहे. बरोबर, हे सगळे झाले घटनात्मक. आता वैधानिक संस्थांची एक्झाम्पल आपण सांगू शकतो ना. रेल्वे मंडळ आहे का एक्झाम्पल? रेल्वे मंडळ, महिलांसाठी राष्ट्रीय आयोग, पूर नियंत्रण मंडळ, प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू आयोग, हे सगळे काय आहेत? संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनवलेले मंडळ आणि आयोग आहेत. याला काय म्हणतात? वैधानिक संघटना. ओके, क्लिअर? तर असे पॉइंट्स, तुम्हाला आणखी पण काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. पण कुठलाही शब्द स्किप करून फक्त पाठांतर करू नका. पॉलिटी हा सब्जेक्ट जितका सोपा वाटतो तितकाच आपल्याला फिरून फिरून विचारला जातो. त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं काय करायचं आहे? समजून घेऊनच करायचं आहे. ठीक आहे? तर या 4 बाबींचा राज्य या संज्ञेमध्ये समावेश होतो. इथं पडतो 1 मार्काचा क्वेश्चन आपल्याला. ओके, क्लिअर? चला, या पद्धतीने राज्य या शब्दाची व्यापक व्याख्या आहे. त्यातील सर्व अंगांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता इथे तुमचा 1 मार्क फिक्स झाला. बरोबर. मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत काय दिलेलं आहे बघा? मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत या अंगांच्या कृती संदर्भात न्यायालयात आव्हान देता येते. लक्षात घ्या, या सगळ्या बाबींचा आपण राज्य या संज्ञेमध्ये समावेश केलाय. यांनी जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं तर आपण न्यायालयाकडे जाऊ शकतो का? जाऊ शकतो. न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो. लक्षात ठेवा. ओके, हा जो पॉइंट आहे या पॉइंटला IMP करा. सर्वोच्च न्यायालयानुसार राज्याच्या वतीने कार्य करणारी खासगी संस्था. बघा, सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की राज्याच्या वतीने एखादी काम करणारी खासगी संस्था आहे, संघटना आहे, याचा सुद्धा कलम 12 अनुसार राज्य संज्ञेत समावेश होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयोगाला सवय आहे लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधले असे जे सर्वात शेवटी पॉइंट्स असतात ना, जे अपवादात्मक असतात, ते विचारायची आयोगाला सवय आहे. तर ही खासगी संस्था आहे, संघटना आहे, पण ही राज्याच्या वतीनं कार्य करते. ओके, त्याच्यामुळं कलम 12 अनुसार राज्य या संज्ञेमध्ये समावेश होतो. क्लिअर? चला पुढे जाऊया. आता हे जे तुम्हाला इमेज दिसते, ही इमेज आपण लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधूनच घेतलेली आहे. जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा तुम्हाला क्विक रिव्हिजन साठी हे उपयोगी पडतं. दृष्टिक्षेपात मूलभूत हक्क. राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा 2 मार्काला सुद्धा तुम्हाला एक आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. हे सगळे हक्क आपल्याला तोंडपाठ करायचे. समतेचा हक्क. बघा, समतेचा हक्क, कोणती कलम येतात त्याच्यामध्ये? कलम 14 ते कलम 18. कलम 14 पासून कलम 18 मध्ये जेवढे काही हक्क आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार? समतेचा हक्क. ओके, क्लिअर? आता 14 ते 18 एक एक हक्क आपण बघूया. कलम 14 कोणता हक्क आहे बघा, ज्याला तुम्ही समतेचा हक्क म्हणणार? कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. हे सगळे हक्क पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे एकदम डिटेल मध्ये. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. जे विद्यार्थी चॅनल वरती आहेत पण चॅनल सबस्क्राईब केलेला नाहीये, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर लेक्चर आवडत असतील तर लेक्चरला लाईक करत चला. ओके, तर कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण हा समतेचा हक्क आहे. कलम 14. कलम 15 काय आहे? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांसाठी भेदभाव केला जाणार नाही. समतेचाच हक्क आहे. बरोबर, सर्वांना समान. कोणताही धर्म असू द्या, कोणताही वंश असू द्या, ह्या कारणांसाठी, इतर कारणांसाठी भेदभाव केला जाऊ शकतो, ते आपण पुढे बघणारच आहोत. बरोबर, पण धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्म ठिकाण या कारणांसाठी मात्र भेदभाव केला जाणार नाही. ओके, सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्यांची समान संधी. कलम 16.
अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या आचरणावर बंदी. कलम 17 राज्यसेवेला 2 मार्काला क्वेश्चन आला होता. कलम 18 शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द. बघूया आपण इथं की कोणकोणत्या पदव्या रद्द केलेल्या आहेत ज्या महाराजांच्या काळात दिल्या जात होत्या. पण समतेच्या हक्कामध्ये 14 ते 18 हक्क कोणते आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा हक्क आपण बघतोय स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये तुम्हाला कलम 19 ते कलम 22 पर्यंतची कलम मिळून जातील. ओके. कलम 19 मधले 6 स्वातंत्र्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कलम 19(1) काय आहे हे तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं. 19(1) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 19(2) सभा भरवणं. 19(3) संस्था किंवा संघटना स्थापन करणं. 19(4) संचार. 19(5) वास्तव्य आणि 19(6) व्यवसाय. या 6 स्वातंत्र्याच्या अधिकाराचं संरक्षण कुठे मिळतं तुम्हाला? कलम 19 मध्ये मिळतं. ओके. इथे जस्ट आपण फक्त लिस्ट बघतोय. पुढे आपल्याला हे सगळे हक्क डिटेलमध्ये बघायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे कलम 20. कलम 20 आणि 21 वरती कंबाईनला सतत क्वेश्चन विचारले जातात. कलम 20-21 तर लक्षात राहतं, पण 20 बद्दल तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधून खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातात. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्या संबंधातील संरक्षण. ओके. आणि कलम 21 मध्ये तुम्हाला मनेका गांधी खटला वगैरे विचारला जातो. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कलम 21(a) प्राथमिक शिक्षणाचा हक्क. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला IMP करा. आणि कलम 22 आहे काही बाबतीमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. तर कलम 22 पण तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं जातं. तर आपण दृष्टिक्षेपात मूलभूत हक्कामध्ये समतेचा हक्क 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 हे बघितलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24. कलम 23 काय आहे? मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी. मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी. कलम 23. कलम 24 काय आहे बघा. बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी. कलम 24 बरोबर. बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी. तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो की खालीलपैकी शोषणाविरुद्धच्या हक्काची कलम कोणती? कलम 23 आणि 24. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क मागच्याच राज्यसेवेमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. कलम 25 ते कलम 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये बघा कलम 25 पासून 28 पर्यंत आणि कलम 29-30 याच्यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतं, पण तुम्हाला एकाच शब्दामुळे कन्फ्युजन दूर होऊ शकतं. कोणता शब्द? अल्पसंख्याक. 29 आणि 30 या कलमामध्ये तुम्हाला अल्पसंख्याक हा शब्द येईलच, पण जिथं तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे तिथं तुम्हाला कुठं अल्पसंख्याक हा शब्द येणार नाही. भरपूर कलम आहेत, भरपूर तरतुदी आहेत. हे सगळं जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर मात्र आपल्याला काय करावं लागेल? अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सॉरी, लक्षात ठेवावे लागतील. ओके. आपण बघूया धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. तर कलम 25 काय आहे बघा. सत्सत विवेक बुद्धीनं वागण्याचं. चांगली बुद्धी वापरायची, धर्माचं पालन करायचं, आचरण करायचं, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. कलम 25. ओके. कलम 26 धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य विचारलेलं आहे क्वेश्चन. कलम 27 कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती. तुम्ही सक्ती करू शकता का? नाही करू शकत. कलम 28 काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती. तर धार्मिक स्वातंत्र्य आहे 25 ते 28 मध्ये. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क जिथं अल्पसंख्याक हा शब्द येतो 29-30 मध्ये. ओके. कलम 29 काय आहे बघा. अल्पसंख्याकाची भाषा, लिपी आणि संस्कृती यांचं संरक्षण. कुठं दिलंय? कलम 29 मध्ये. ओके. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क कलम 30. ओके. क्लिअर. आणि ज्याला आंबेडकर साहेबांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे
ते कलम म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, कलम 32. ओके, याच्यामध्ये बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथं तुम्हाला खूप क्वेश्चन विचारले जातात. सगळं आपण बघूया एकदम डिटेल मध्ये. तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो कारण मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, बरोबर. तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जो हक्क आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा रिट्स काढण्याचा जो हक्क आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार इच्छा यांसारखे आदेश पारित करून घेण्याचा हक्क आहे कलम 32 नुसार. ओके, क्लिअर. तर हे आपण दृष्टिक्षेपात सगळे मूलभूत हक्क बघितलेले आहेत. आता पुढे आपल्याला काय करायचंय, एक एक हक्क एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्या आधी आणखी एक महत्वाचं कंटेंट आहे ज्याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतं. कंटेंट डायरेक्ट आपण घेतलेला आहे लक्ष्मीकांत सरांच्या बुक मधून. तुम्ही स्वतः पण लक्ष्मीकांत सरांचं बुक मागवा जे तुम्हाला प्री प्लस मेन्सला उपयोगी पडेल. इथं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की फक्त नागरिकांना असलेले आणि परकीयांसाठी नसलेले हक्क कोणते. क्वेश्चन विचारताना तुम्हाला कलम देऊन पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि थेरॉटिकल पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे असं देतील की खालीलपैकी कोणते हक्क फक्त नागरिकांना आहेत. ऑप्शन असेल कलम 15, कलम 16 किंवा डायरेक्ट असं तुम्हाला कलम लिहून पण दिलेला असू शकतो. ओके, तर बघा फक्त नागरिकांना असलेले पण परकीयांना नसलेले हक्क कोणते. कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाण या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही. हा हक्क फक्त आपल्या भारतातल्याच नागरिकांसाठी आहे. ओके, सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी बाहेरच्यांना देऊ शकतो का आपण, नाही देऊ शकत. कलम 16, कलम 15, 16, कलम 19 मधली 6 स्वातंत्र्य कोणासाठी आहेत, फक्त भारतीयांसाठी आहेत. कलम 29, अल्पसंख्याकाची भाषा लिपी, बाहेरच्या देशातून आलेल्या परकीयांची भाषा लिपी संस्कृती याला आपण संरक्षण देऊ शकतो का, नाही. तर कलम 29 सुद्धा फक्त आपल्या भारतातल्याच नागरिकांसाठी आहे. ओके, याच्यानंतर आहे कलम 30, म्हणजे कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5 कलम तुम्हाला लक्षात ठेवायचे जे फक्त नागरिकांना असलेले मूलभूत हक्क आहेत, परकीयांसाठी नसलेले. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. तर हे पाठ करून ठेवा आर्टिकल कोणकोणते आहेत ते. आता आपण बघणार आहोत की काही हक्क असे आहेत जे नागरिक आणि परकीय दोघांना आहेत, पण कोणत्या परकीयांना नाहीयेत, शत्रू राष्ट्रातील परकीय. उदाहरणार्थ पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे आपलं, बरोबर, त्यांना आहेत का, त्यांना नाही. ओके, तर आता हे हक्क कोणते बघा, आपण हे थोडस इरेज करूया म्हणजे इथं मला तुम्हाला आर्टिकल लिहून दाखवता येतील. असे काही हक्क आहेत जे आपल्या देशातल्या नागरिकांसाठी पण आहेत आणि परकीयांसाठी पण आहेत. कलम 14, कलम 20, कलम 21, कलम 22, 23, 24, 25, 26, 27, 28. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण आपल्या पण नागरिकांसाठी आहे, परकीयांसाठी पण आहे, बरोबर. जर आपल्या देशामध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण परकीयांना नसतं तर परकीय आले असते आपल्या देशामध्ये, नाही. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यातील संरक्षण हे पण दोघांसाठी आहे. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण दोघांसाठी आहे. प्राथमिक शिक्षणाचा हक्क, काही बाबतीमध्ये अटक स्थानबद्धता संरक्षण दोघांसाठी आहे. मानवी व्यापार, वेठबिगार बंदी सर्वांसाठी दोघांसाठी आहे. बालकांना कारखान्यात काम करण्यावर बंदी, परकीय आहेत ते त्यांच्या धर्माचं पालन करू शकतात, आचरण करू शकतात, प्रचार करू शकतात, अगदी आपल्या नागरिकांप्रमाणेच. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पण करू शकतात. परकीयांना सुद्धा आपण कंपल्शन करू शकत नाही कर द्या म्हणून, बरोबर. आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही परकीय लोकांना कंपल्सरी करू शकत नाही की उपासना तुम्ही सक्तीनं करा वगैरे, ठीक आहे. तर हे सगळे हक्क
नागरिकांसोबतच परकीयांना सुद्धा. ओके, तर परकीयांना असलेले आणि परकीयांना नसलेले दोन्ही हक्क तुम्हाला तोंड पाठ करून ठेवायचं आहे. इथं दिसताना सगळं सोपं दिसतं, पण एक्झाम मध्ये हेच कंटेंट जर तुम्हाला आयोगाने फिरवून विचारलं तर मात्र तो प्रॉब्लेम येतात. तर आर्टिकल पण लक्षात ठेवा, थेरॉटिकल भाग पण लक्षात ठेवा. ओके, आता आपल्याला बघायचं आहे मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे. तुम्ही आता हे आपले रेकॉर्डेड लेक्चर आहे. जर तुम्हाला थोडस फास्ट वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सजेशन देऊ शकता की मॅडम फास्ट होतंय, थोडं स्लो शिकवा, किंवा आणखी काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सुचवू शकता. ठीक आहे. मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे. आता विसंगत म्हणजे काय? जे मॅच होत नाहीत ते, बरोबर. मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा मूलभूत हक्क हिरावून घेणारे किंवा मूलभूत हक्क काढून घेणारे जे कायदे आहेत त्याला तुम्ही काय म्हणाल? विसंगत कायदे, बरोबर. असे सर्व कायदे अवैध असतील, बघा, असे सर्व कायदे अवैध असतील, वैध नाहीत असं कुठं म्हटलंय? कलम 13 मध्ये म्हटलंय. लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन बनू शकतो की मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा मूलभूत हक्क काढून घेणारे सगळे कायदे अवैध आहेत असं कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे? कलम 13 मध्ये म्हटलेलं आहे, बरोबर. आणि तुम्हाला पुढचा क्वेश्चन असतो की कलम 13 मधून तुम्हाला न्यायालयीन पुनरावलोकनाचं तत्व स्पष्टपणे मांडलेलं दिसतं का? बरोबर. आता हे कायदे अवैध आहेत हे कोण ठरवणार? न्यायालय ठरवणार, बरोबर. म्हणजे न्यायिक पुनरावलोकन. आणि या न्यायालयीन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो आपण, याच्यावरती तर आयोगाने सलग 2-3 वर्ष क्वेश्चन विचारले. राज्यसेवा पूर्वला विचारलाय, एसओ मेन्सला विचारलेला आहे. ओके, क्लिअर. तर मूलभूत हक्कांमधील जे कलम 13 आहे त्याच्यामधून किंवा क्वेश्चन असा पण येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कलमामधून न्यायालयीन पुनरावलोकनाचं तत्व स्पष्टपणे मांडलेलं दिसतं? तिथं विचार करायला टाइम नसतो, इथूनच सगळं व्यवस्थित वाचून जायचं. कलम 13. ओके. एखाद्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय या कारणावरून तो कायदा घटनाबाह्य आणि अवैध आहे असं ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? कलम 32 अन्वये सुप्रीम कोर्टाला, कलम 226 अन्वये न्यायालयाला. ओके, क्लिअर. की बाबा हा कायदा तुम्ही बनवलाय पण या कायद्यामुळे मूलभूत हक्काचं उल्लंघन होतंय, तो कायदा घटनाबाह्य आहे, तो कायदा अवैध आहे असं कोण ठरवणार? कलम 32 अन्वये तो अधिकार सुप्रीम कोर्टाला पण आहे, 226 अन्वये हायकोर्टाला. ओके, क्लिअर. कलम 13 मधील कायदा या संज्ञेचा अर्थ कसा आहे? व्यापक आहे. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. कलम 13 मधील कायदा या संज्ञेचा अर्थ काय? तर कसा आहे? व्यापक आहे. कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर कलम 13 मध्ये कायदा याच्यामध्ये संसदेने किंवा राज्याच्या विधिमंडळाने बनवलेले कायमस्वरूपी कायदे, असे कायदे जर मूलभूत हक्काशी विसंगत असतील, मूलभूत हक्क काढून घेणारे असतील तर सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतं, हायकोर्ट पण रद्द करू शकतं, बरोबर. कोणी पण बनवलेला कायदा असू दे, संसदेने बनवलेला असू दे किंवा राज्याच्या विधिमंडळाने बनवलेला असू दे, बरोबर. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी जारी केलेले अध्यादेशांसारखे तात्पुरते कायदे, कायमस्वरूपी कायदे, तात्पुरते कायदे, दोन्ही कायद्यांचा समावेश कलम 13 मधील कायदा या संज्ञेमध्ये होतो. म्हणूनच आपण म्हटलेलं आहे की व्यापक आहे याचा अर्थ. ओके, क्लिअर. पुढे काय दिलेलं आहे बघा. आदेश असतील, उपनियम असतील, नियम असतील, अधिनियम असतील, सूचना असतील यांसारखी सोपविलेल्या कायद्याच्या स्वरूपातील वैधानिक प्रणाली याचा समावेश सुद्धा कलम 13 मध्ये कायद्यामध्येच होतो. लक्षात ठेवा. आदेश, उपनियम, नियम, अधिनियम आणि सूचना. क्लिअर. कायदे म्हणून मान्य झालेल्या रूढी आणि परंपरा. बघा, आता हा कायदा तर नाहीये पण कायदे म्हणून मान्य झालेल्या रूढी परंपरा आहेत. असे वैधानिक स्वरूपाचे नसलेले
वैधानिक म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. पण या रूढी परंपरा ज्या आहेत ना, यांना वैधानिक स्वरूप नाहीये. कायद्याचे स्रोत म्हणजे फक्त वैधानिकच कायद्यान्वये नाही, तर कायद्याच्या व्याख्येत येणाऱ्या वरीलपैकी कशामुळेही मूलभूत हक्कांना बाधा पोहोचत असेल तर न्यायालयात आव्हान देता येते आणि तो कायदा अवैध म्हणून घोषित करता येतो, किंवा ती बाब जी आहे ती अवैध म्हणून घोषित करता येते. आय होप तुम्हाला समज असेल. जसं राज्य या संज्ञेमधल्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायचे, तसंच तुम्हाला कलम 13 मध्ये कायदा या संज्ञेचा जो अर्थ दिलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके. याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. कलम 13 मधील तरतुदीनुसार घटनेची दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती हा कायदा नाही. दुसरं सेंटेन्स असतं घटना दुरुस्ती हा कायदा आहे. तर बघूया आपण हे सगळं काय आहे. बघा, कलम 13 मधील तरतुदी काय सांगतात की घटना दुरुस्ती हा कायदा नाहीये तो कायदा, बरोबर. त्याच्यामुळे घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांचा जर संकोच केला, कारण आपण काय म्हटलं, एखाद्या कायद्यामुळे जर मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर त्याला आव्हान देऊ शकतो आपण एससी आणि एचसी मध्ये. पण जर घटना दुरुस्ती करूनच मूलभूत हक्काचा संकोच केलाय तर त्या घटना दुरुस्तीला आवाहन देता येणार नाही असं इथं म्हटलेलं आहे. पण राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग असलेल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं, या कारणावरून घटना दुरुस्तीला आवाहन देता येतं आणि ती अवैध ठरवली जाऊ शकते. बघा, 13 मधील तरतूद काय सांगते, घटना दुरुस्ती कायदा नाही. मग घटना दुरुस्ती कायदा नाही म्हटल्यानंतर घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात का? केले जाऊ शकतात. मग जर घटना दुरुस्ती कायदाच नसेल तर घटना दुरुस्तीला आव्हान देता येईल का? नाही देता येणार. पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतं पुढं, ही राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे मूलभूत हक्क, आणि या गोष्टीमुळं घटना दुरुस्तीला आवाहन देता येते. घटना दुरुस्ती कायदा नाही म्हणून आव्हान देता येत नाही हे बरोबर आहे, पण मूलभूत हक्क बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं, या कारणामुळे मात्र आव्हान देता येते आणि ती घटना दुरुस्ती अवैध ठरवली जाऊ शकते. ओके, क्लिअर? समजते का? बघा, असा निकाल सुप्रीम कोर्टाने कोणत्या खटल्यामध्ये दिला? केशवानंद भारती खटला. सगळे खटले आपल्याला करायचे आहेत. कोणत्या खटल्यामध्ये काय न्याय निवाडा दिलेला आहे? कधी कधी जोड्या लावामध्ये विचारलं जातं, कधी थिअरॉटिकल विचारलं जातं. ओके, क्लिअर? तर असा निकाल कुणी दिला? एससी न दिला, केशवानंद भारती खटल्यामध्ये. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन आला की मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते, या कारणावरून घटना दुरुस्तीला आवाहन देता येते का? तर देता येते. लक्षात ठेवा, कारण सुप्रीम कोर्टानंच हे सांगितलेलं आहे. तर मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट होता. याच्याबद्दल जर काही डाऊट असतील, काही समजलं नसेल, काही क्वेश्चन असतील तुमचे, तरी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे? ओके, क्लिअर? चला, आणि अगदी 10 ते 12 जरी स्टुडंट असतील ज्यांना अशी इच्छा आहे की मॅडम तुम्ही लाईव्ह लेक्चर घ्या इंडियन पॉलिटीचे, डेली आम्ही अटेंड करतो, तर मी लाईव्ह लेक्चर घ्यायला तयार आहे. पण ऍटलिस्ट तुमचा 10 ते 12 विद्यार्थ्यांचा तरी ग्रुप पाहिजे जे रेग्युलर लेक्चर बघतील. ओके, फक्त कमेंट मध्ये जसं मेन्शन करा की मॅडम मी आहे, मी रेग्युलर लेक्चर करणार आहे, तुम्ही लाईव्ह लेक्चर घ्या, किंवा तुमचे ग्रुप असतात अभ्यासाचे, बरोबर. तर तुमचा असा एखादा ग्रुप आहे, तुम्ही क्लासेस वगैरे लावलेले नाहीयेत आणि तुम्हाला जर इच्छा असेल यम लक्ष्मीकांत मधून पॉलिटी शिकायची, तर तुमचा ग्रुप जो आहे त्या ग्रुपमध्ये डिस्कस करा, एक टायमिंग मला सांगा, त्या टायमिंगला आपण लाईव्ह लेक्चर घेऊया, जेणेकरून लाईव्ह लेक्चर मध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते मी सॉल्व्ह करू शकते. ओके, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होईल आणि तुम्हाला पण सोपं जाईल समजायला.
चला, तर हे सगळं आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत हक्क. तर समतेचा हक्क, बरोबर. याच्यामध्ये कोणकोणते आर्टिकल येतात? 14 ते 18 सगळं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आता समतेचा हक्क मध्ये पहिल्यांदा आहे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. बघा, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण, कलम 14. ओके. भारतीय प्रदेशात राज्य, आता तुम्हाला राज्य म्हणजे काय हे माहित झालेलं आहे, बरोबर. राज्य या संज्ञेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात हे पण तुम्हाला सगळं कळलेलं आहे. तर भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. भारताच्या प्रदेशामध्ये राज्य म्हणजे भारताची संसद, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण, पंचायत राज संस्था, कोणीच व्यक्तीला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही, असं कुठं म्हटलेलं आहे? कलम 14 मध्ये म्हटलंय. मग आपण पाठीमागे काय डिस्कस केलं होतं की कोणते हक्क परकीयांसाठी पण आहेत आणि भारतीयांसाठी पण आहेत. तर या तरतुदीतून हा हक्क भारताचे नागरिक आणि परदेशी व्यक्ती या सर्वांना देण्यात आलेला असल्याचं स्पष्ट होतं, बरोबर. कोणत्याही व्यक्तीस म्हटले ना. तर हा जो हक्क आहे भारताचे नागरिक आणि परदेशी व्यक्ती या सर्वांना देण्यात आलेला आहे. शिवाय व्यक्ती या संज्ञेत, आता इथं व्यक्ती ही संज्ञा आलेली आहे, तर याच्यामध्ये व्यक्ती म्हणजे तुम्ही फक्त एक माणूसच कन्सिडर करणार का? नाही. व्यक्ती या संज्ञेमध्ये वैधानिक निगम येऊ शकतो, कंपन्या येऊ शकतात, नोंदणीकृत संस्था येऊ शकतात आणि इतर कायदेशीर व्यक्ती यांचा सर्वांचा समावेश होतो. ओके, क्लिअर. छोटे छोटे पॉइंट्स आहेत पण समजून घ्या, याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. कायद्यापुढे समानता ही संकल्पना आपण कुठून स्वीकारली आहे? कायद्यापुढे समानता कुसनवारी विचारलं जातं तुम्हाला. कायद्यापुढे समानता ही संकल्पना आपण ब्रिटिश परंपरेतून स्वीकारली आहे आणि कायद्याचं समान संरक्षण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून. आता आयोग काय करतं बघा, आयोग उलट सुलट करून देतं. आयोग ब्रिटिशच्या ठिकाणी अमेरिका आणि अमेरिकेच्या ठिकाणी ब्रिटिश असं करतं. तर तुम्हाला तेवढंच लक्षात ठेवायचं की कायद्यापुढे समानता ही जी संकल्पना आहे ती आपण ब्रिटिश परंपरेतून स्वीकारली आणि कायद्याचं समान संरक्षण ही संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे. ओके, क्लिअर. आता ह्या दोन संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. कायद्यापुढे समानता ही जी संकल्पना आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे, इथं बघितले आपण. तर ही काय आहे? ही एक नकारात्मक संकल्पना आहे. इथं पण तुम्हाला विचारलं जातं कायद्यापुढे समानता ही एक सकारात्मक संकल्पना आहे, कायद्यापुढे समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे. तर कायद्यापुढे समानता ही नकारात्मक संकल्पना आहे. नकारात्मक म्हणजे कशी? की कोणत्याही व्यक्तीसाठी इथं विशेष अधिकार नाहीत. क्लिअर. कोणत्याही व्यक्तीसाठी इथं विशेष अधिकार नाही. सर्वसाधारण न्यायालय लागू करीत असलेले सामान्य कायदे सगळ्या व्यक्तींना कसे असतील? समान असतील. श्रीमंत किंवा गरीब, उच्च किंवा निम्न, अधिकारी किंवा सामान्य, कोणतीच व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सगळीकडे नाही नाही येत आहे, म्हणजे ही नकारात्मक संकल्पना आहे. लक्षात ठेवा, कायद्यापुढे समानता. आणि जी दुसरी संकल्पना आहे जी आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे, कायद्याचे समान संरक्षण. ओके. तर कायद्याने दिलेले विशेष अधिकार आणि कर्तव्ये, कायद्याने विशेष अधिकार दिलेत आणि कर्तव्ये, या बाबतीत समान परिस्थितीमध्ये समान वागणूक. जर परिस्थिती समान नसेल तर वागणूक समान मिळेल का? नाही मिळणार. फक्त समान परिस्थिती समान वागणूक. समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू करणं. विपरीत परिस्थितीमध्ये व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू होऊ शकतात का? नाही होऊ शकत, बरोबर. म्हणजे समान असणाऱ्यांना समान परिस्थितीमध्ये समान वागणूक द्यायची आणि जर परिस्थिती भिन्न असेल
विशिष्ट परिस्थितीमध्ये भेद मान्य करायचा की नाही बाबा, इथं थोडीशी परिस्थिती चेंज आहे, तर इथं आम्ही समान संरक्षण देऊ शकत नाही. बरोबर. तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा की कायद्यापुढे समानता ही नकारात्मक संकल्पना आहे, कायद्याचं समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आहे. आता या दोन्ही संकल्पनांमागील उद्देश काय आहे बघा. या ज्या दोन्ही संकल्पना आपल्याला दिले, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण, याचा उद्देश आहे कायदेशीर दर्जा, संधी आणि न्याय याबाबत समता स्थापन करणं. लक्षात घ्या, उद्देश काय आहे? कायदेशीर दर्जा, संधी आणि न्याय याच्याबाबत समता स्थापन करणं हा दोन्ही संकल्पनांच्या मागचा उद्देश आहे. ओके, क्लिअर. जेव्हा समान आणि असमान यांना वेगळी वागणूक दिली जाते तेव्हा कलम 14 लागू होत नाही. लक्षात घ्या, कलम 14 कधी लागू होत नाही? जेव्हा समान आणि असमान यांना वेगळी वागणूक होते तेव्हा कलम 14 लागू होत नाही असं कुणी म्हटलंय? सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आणि कलम 14 अनुसार जे वर्गीय कायदे आहेत त्याच्यावरती बंदी आहे. बरोबर. तरी सुद्धा व्यक्ती, वस्तू आणि व्यवहारांचं कायद्याने सुयोग्य वर्गीकरण मात्र करू शकतात, त्याला इथं परवानगी आहे. ओके. फक्त जे वर्गीकरण तुम्ही करताय व्यक्ती, वस्तू आणि व्यवहारांचं, ते मनमानी, कृत्रिम आणि टाळण्याच्या उद्देशाने केलेलं नसावं. ओके, क्लिअर. तर या दोन्ही संकल्पनांमागील उद्देश अजून तरी आयोगाने विचारलेले नाहीत, पण तुम्हाला कायद्याचं समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता या दोन संकल्पना मात्र आयोग विचारू शकतो. कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य. तर कायद्यापुढे समता ही संकल्पना कोणी मांडली? ब्रिटिश विधितज्ञ AVDC यांनी मांडली. कायद्यापुढे समता ही संकल्पना ब्रिटिश विधितज्ञ AVDC यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य या संकल्पनेचा एक घटक आहे. लक्षात ठेवा, यांचं नाव कधी कधी जोड्या लावामध्ये विचारलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता आपल्याला बघायचं आहे कायद्याचे राज्य म्हणजे काय. तर कायद्यापुढे समता ही संकल्पना आपण बघितलं की AVDC यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य या संकल्पनेचा घटक आहे. मग त्यांची ही जी संकल्पना आहे ना कायद्याचं राज्य, तर त्यांच्या संकल्पनेचे 3 घटक किंवा 3 वैशिष्ट्य आहेत. कोणते? मनमानी अधिकार नाही, म्हणजे कायदा मोडल्याशिवाय कुठल्याच व्यक्तीला विनाकारण शिक्षा होणार. कायद्यापुढे समानता म्हणजे सर्व नागरिकांना, गरीब, श्रीमंत, उच्च निम्न, अधिकारी, सामान्य न्यायालय लागू करत असलेले सामान्य कायदे सारखेच लागू होते. बरोबर. म्हणजे कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, परंतु त्याचा दर्जा किंवा स्थिती काहीही असली तरी त्याला राज्याचा सर्वसाधारण कायदा लागू आहे आणि तो सर्वसाधारण न्यायाधिकरणाच्या कक्षेत येतो. 2 वैशिष्ट्ये झाली. तिसरं वैशिष्ट्य, व्यक्तीच्या हक्कांचं श्रेष्ठत्व म्हणजे व्यक्तीच्या हक्कांचा उगम कुठं आहे? राज्यघटनेत नसून राज्यघटना हे व्यक्तीच्या हक्कांचा परिणाम आहे. हे वाक्य मेन्सला विचारलेलं आहे. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिसरा घटक आपल्याला लागू होत नाही. म्हणजे हे आपल्याला लागू होत नाही, कारण का? आपल्या भारताच्या प्रणालीमध्ये राज्यघटना हाच व्यक्तीच्या हक्कांचा स्रोत आहे. व्हेरी व्हेरी ओके, क्लिअर. तर कलम 14 इथं आपण स्टार्टिंग केलेलं आहे, बऱ्यापैकी डिस्कस पण केलंय. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा भाग आपण कंप्लीट करूया. लेक्चर कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. लेक्चर बघितल्यानंतर विद्यार्थी लाईक करत नाहीयेत. जर समजत नसेल तर तुम्ही लाईक नक्कीच करू नका, पण जर समजत असेल तर लाईक करायला हरकत नाही. बरोबर. कारण एवढ्या स्टँडर्ड बुक मधून कंटेंट आपण तुम्हाला देतो, तर एक लाईक तर केलं पाहिजे. बरोबर. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.